साताऱ्यातील इंडियन गॅस एजन्सीच्या कथित ढिसाळ कारभाराविरोधात एका तरुणाने अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. महिनाभर गॅस बुक करूनही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करत संबंधित तरुणाने एजन्सीसमोरील पाण्याच्या खड्ड्यात गॅस सिलेंडर व गॅसची पुस्तिका फेकून संताप व्यक्त केला. संबंधित तरुणाने सांगितले की मी सर्वसामान्य माणूस आहे. गॅससाठी कामधंदा सोडून 2-3 दिवस हेलपाटे मारत आहे. घरपोच गॅस येत नाही. एजन्सीत गेल्यावर कधी बुकिंग कॅन्सल झाल्याचे तर कधी रिजेक्ट झाल्याचे सांगितले जाते. 2-2 वेळा बुकिंग करूनही ते रद्द होते. दिवसातून 3-3 वेळा OTP येतात. नेमका प्रॉब्लेम काय आहे हे आम्हाला सांगितले जात नाही. याशिवाय MIDC मधील काही कंपनीतील कामगारांना गॅस वेळेत मिळतो, मात्र सर्वसामान्य ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच 200 ते 300 रुपये जास्त दिल्यास गॅस लगेच पोहोचतो, असा गंभीर आरोपही संबंधित तरुणाने केला आहे. या कथित प्रकारामुळे संतप्त झालेल्या तरुणाने एजन्सी बाहेरील पाण्याच्या खड्ड्यात गॅस सिलेंडर आणि गॅसची पुस्तिका फेकून आपला निषेध नोंदवला. या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू असून नागरिकांनीही गॅस वितरण व्यवस्थेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या सर्व आरोपांबाबत संबंधित इंडियन गॅस एजन्सीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्वसामान्य ग्राहकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. काय सांगाल दादा तुम्ही? गॅस इथे फेकून दिलाय व गॅसचं पुस्तक मी फेकून दिलंय. अडीच महिन्यापूर्वी हां, आता गॅस मी बुक केलाय तुम्हाला सांगतो 23 तारखेला, 23 जूनला, जून महिन्यात. बरं 25 जूनला माझा DSC नंबर आलाय. बरं त्यानंतर माझी ऑर्डर कॅन्सल झाली. परत मी एकदा बुक केला, परत मला DSC नंबर आलाय. बरं 2 वेळा बुक करून पण 2 वेळा माझी ऑर्डर कॅन्सल झाली. घरात माझे 1 वर्षाचं लहान बाळ आहे. बरं घरी गॅस भरला यायचं म्हणलं 2-2, 3-3 गांड्या मारा लागते. ती 700-800 रुपये हजेरी बुडवून 2-3 हजार रुपये लॉस करून इथं गॅस भरायचं, लाईनीत उभं राहायचं. हे म्हणणार मग आमची सिस्टीम चालना, उशिरा या, दुपारी या. ऑफिसमध्ये गेलं तर ते DSC नंबर तिथनं सोडता येतो त्यांना. बरं तिथे गेल्यावर कालवा काय काय कस्टमरला DSC नंबर पण सोडलेला आहे. घरपोच आणि इथं जर आपण घरपोच बसलो, नाहीत काय घरपोच केलं नाहीत तर करत आपल्याला गॅस गॅस भेटत नाही. घरपोच करत नाहीत गॅस. घरपोच भेटत नाही. ते सोनवणे आमच्या एरिया ज्यांच्याकडे आहे त्या सोनवण्यानं मी 4-5 वेळा फोन केला. ते म्हणले इकडे गाडी नाही, तिकडे गाडी नाही, तुम्ही तिकडे जावा, ऑफिसमध्ये भेटा, ह्यांना भेटा, त्यांना भेटा. तिथे येऊन 3-3 हेलपाटे घातले तरी गॅस भेटत नाही. 2.5 महिन्यानंतर जर त्यांचा काय रूल्स आहे 45 दिवसाचा, त्या 45 दिवसानंतर गॅस भेटू देत. दरवेळेस त्यांची सिस्टीम चालना, सगळे चालना. हे फक्त खातेधारकांसाठी. तुम्ही जर औद्योगिक वसाहत म्हणजे MIDCत नव्या ॲडिशनल MIDC जुन्या MIDCत गेला तर बिहारी, UP, बंगाली त्यांच्या ज्या गॅस वापरतात त्यांना 10व्या मिनिटाला गॅस कुठनं भेटतो. जे खातेधारक आहेत त्यांना बी भेटतो, जे खातेधारक नाहीत त्यांना बी भेटतो. ते कधी तुम्हाला इथल्या लाईनमध्ये कुठला UP, बिहारी, बंगालचा माणूस तुम्हाला दिसणार नाही. त्यांना जागेवर गॅस कुठनं पोहोचवतो. त्यांच्यासाठी सिस्टीम सगळी चालू आहे. आणि हे जे खातेधारक आहेत त्यांना सिस्टीम चालू नाही, असं का बरं? याचं उत्तर काय आहे? एजन्सी देणार का उत्तर? एजन्सी सांगावं त्यांना गॅस कसा भेटतो, त्यांच्यासाठी सगळी सिस्टीम चालू आहे. काय तुम्हाला काय वाटतं त्यांना गॅस त्यांचं बुकिंग नसून पण त्यांना का गॅस मिळत असेल? त्यांना मला तर सगळ्यांना माहिती आहे एक्स्ट्रा पैसे दिल्यावर भेटत असेल गॅस त्यांना. आपल्याला जर आपण 2-2 दिवस दांडी मारून कामावर 2-2 दिवस उभं राहून गॅस भेटत नाही आणि त्यांना 10व्या मिनिटात गॅस संपला भेटतोय म्हणल्यावर ते पैसे दिल्याशिवाय भेटतोय का त्यांना? हे चुकीचं आहे. माणूस कामावर दांडी मारून थांबणार आणि ते येऊन उभं राहणार. काय आता तुम्ही यांच्या विरोधात काय कारवाई करणार? ह्याच्यामध्ये आपल्या पुरवठा विभागात आणि जे आपला हे ग्राहक मंच त्यावरती मी आता तिकोंडे साहेब बाकीच्या पत्रकारांना पण फोन करून ही बातमी सांगणार की असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही बातमी लावा म्हणून. सगळ्या पत्रकारांना जेवढे माझे विशाल कदम, तिकोंडे जेवढे पत्रकार मित्र आहेत त्या सगळ्यांना, जसं तुम्हाला मी फोन करून बोलवलं तर सगळ्या पत्रकारांना बोलवून मी दिवसभर आज न्यूजच करणार. मी आज काम असं बी जायचं नाही, तसं बी आपल्याला असे बी आपला 800 रुपये तोटा आहे, तसं बी 800 रुपये तोटा आहे. आपल्याला दांडीच मारायची आज. तर मी आज दिवसभरात मला जेवढं शक्य होईल तेवढ्या सगळ्या पत्रकारांना बोलून मी दिवसभर फक्त न्यूज करणार, बाकी काय नाही. कुणाला दिला?